हेलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज बरेच दिवसानंतर म्हणजे बाप्पाच्या विसर्जनानंतर पहिला व्हिडिओ मी शूट करायला घेतलाय आणि जे 10 दिवसांचे व्हिडिओज होते तेही यायला बराच उशीर झाला, कारण वेळ मिळत नव्हता आणि त्यामुळे मग एडिटिंग होत नव्हतं, अपलोडिंग होत नव्हतं। काय अपलोडिंग होत नव्हतं। संध्याकाळ झाली आहे आणि रियांश आलाय ट्यूशनवरून आणि आल्यानंतर त्याला मी आज काहीच खायला दिलं नाही, म्हणून स्वतः काढून तो सेव आणि चिवडा देऊ का, सेव खातोय आणि मी बोलतेय म्हणून तो अशा दबक्या पावलांनी येतोय। तर आज आहे संकष्टी आणि मी आज पहिलेच विचार केला होता की या 10 दिवसात बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवताच आले नाही, इव्हन वेळच मिळाला नाही, कारण सकाळची घाई असायची आणि थोडा आराम केला की मग संध्याकाळी परत खाली जायची घाई असायची, त्यामुळे बाप्पासाठी उकडीचे मोदक राहूनच गेले होते। मग म्हटलं चला आज संकष्टी आहे म्हणून आता उकडीच्या मोदकाचं मी रेडी करून ठेवलंय। जे सारण असतं खोबऱ्याचा किस, ओल्या नारळाचा किस आणि गुड, त्यामध्ये ड्रायफ्रुट्सही आपण टाकू शकतो आणि वेलची पूड टाकली आहे, बाकी काहीही टाकलं नाही आहे। ड्रायफ्रुट्स मी टाकलेले नाही आहेत आणि सगळ्यात जास्त कठीण भाग जो असतो तो म्हणजे तांदळाचं पीठ मळणं, कारण ते फाटायची भीती असते। तर तांदळाचं पीठही मी आता थोडंफार मळून झालेलं आहे आणि तांदळाचं पीठ उकळत्या पाण्यात जेव्हा मी टाकलं त्यात मीठ, तूप आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं। कॉर्नफ्लॉवरला जरा चिकटावा असतो, त्यामुळे ते फाटणार नाही। लेट्स सी, मीही फर्स्ट टाइम ट्राय केलं तर बघेल आता फाटतं की नाही, अदरवाईज तांदळाचं पीठ लवकर कोरडं पडतं आणि मग त्याला अशा भेगा पडतात, फाटल्यासारखे होतात ते मोदक। तर थोडंसं 1 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे आणि बघूया आज फाटतात का। तर बऱ्याच दिवसाची म्हणजे जेव्हा 10 दिवस चालू होते तेव्हाच करायचं होतं, करते करून राहून गेलं। मग संकष्टी आहे म्हणून ही तयारी। तर पहिले मोदक करून घेते आणि आणखी काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, आपण नंतर बोलूयात। तर सगळ्यात आधी ओल्या नारळाचा किस करून घेतला आणि तो थोड्याशा तुपात मध्ये भाजला आणि त्यात गूळ घालून त्यानंतर मग आपण ड्रायफ्रुट्स किंवा इलायची टाकू शकतो। त्यानंतर तांदळाचे पीठ मळण्यासाठी मी गरम पाण्यात वाटीभर पीठ टाकलं होतं आणि त्यात 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि थोडा वेळ ते झाकून ठेवलं, मिनिमम 15 मिनिटं, आणि त्यानंतर ते मळायला घेतलं आणि मळतानाही ते खूप छान मळावं लागतं, म्हणजे ते अगदी सॉफ्ट होतं, एकदम नरम होतं आणि त्यामुळे जी पारी बनते ती एकदम छान आणि त्याच्या कळ्या पडतात अशी बनते। त्यामुळे खूप जास्त वेळ मळून घ्यायचं आणि त्यानंतर असे मी मोदक तयार केले आहेत। पारी मला तेवढी छान जमत नाही, पण ठीकठाक जमते आणि कधीतरी झालं तर फक्त मोदक कसे बनवायचे याचाही मी तुमच्याशी व्हिडिओ नक्की शेअर करेल। तर आत्ता माझे एवढे मोदक रेडी आहेत, हे उकळीला टाकतेत आणि त्यानंतर मग मी माझी बाकीची कामं करते। ज्या लोकांना माझे रोजचे व्लॉग्स बघायला आवडतात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू बोलेन, आणि ज्यांना आवडत नाही किंवा मग त्यांना असं वाटतं की मी काय नुसतं घरातलंच दाखवते, पण मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी जी कामं करते ती माझ्या घरासाठी करत असते, माझ्या फॅमिलीसाठी करत असते आणि जे मी करते तेच मी तुमच्याशी शेअर करते। उगाच दाखवायचं म्हणून कुठली गोष्ट शेअर करत नाही आणि म्हणूनच कदाचित माझ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांना बघायला आवडतं आणि आणखी तू घरचेच व्हिडिओ दाखव किंवा डेली रुटीन दाखव, घरी काय करते किंवा घरासाठी काय करते हे जास्त शेअर कर, अशाच कमेंट जास्त येतात आणि म्हणूनच मी आता यापुढेही माझं डेली रुटीनच शेअर करण्याचा जास्त प्रयत्न करेल जे तुम्हाला आवडतं। आणि आता लेटेस्ट विचारलेल्या प्रश्नांपैकी म्हणजे तू कॉस्मेटिक कोणते वापरते, तर आता 10 दिवस जे गणपतीचे होते त्यामध्ये मी छान अशी तयार होऊन खाली जात होते आणि जे मला व्हिडिओमधून बघतात किंवा मग जे मला खाली भेटतात त्यांनीही मला हा प्रश्न विचारला। तर आता फेस्टिव्ह सीझन स्टार्ट होणारच आहे, तर त्यासाठीही मी काही टिप्स सांगणारच आहे, पण आता मी थोडक्यात रेडी कशी होते हे सांगते। तर सगळ्यात आधी मी पॉन्ड्स मॉइश्चरायझर लावलं, जे माझं नेहमीचं ऑल टाईम फेवरेट आहे। त्यानंतर कलर बायरचं प्रायमर, जेव्हाही आपण फाउंडेशन लावतो तेव्हा प्रायमर लावणं मस्ट असतं, कारण त्यामुळेच आपला मेकअप बसतो आणि फ्लॉलेस दिसतो। तर मी फाउंडेशन यूज करते ते फिट मी मेबलिनचं फाउंडेशन। कुठलं यूज करते आणि किती लावायचं किंवा मग कोणतं यूज करायचं हे आपल्या स्किन टोनवर किंवा मग आपल्याला काय सूट होतं यावरही बरंचसं डिपेंड करतं। मी बरेच वर्षापासून मेबलिन फिट मीचंच फाउंडेशन वापरते
आणि थोडक्यात रेडी व्हायचं असेल तर मग लॅक्मेचं CC क्रीम वापरते. तर असं फाउंडेशन घेऊन डॉट डॉट करून सगळ्या चेहऱ्यावर लावून घ्यायचे. कानाला आणि गळ्याला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर ते वेगळे दिसतात. आणि तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल तर बेस्ट, पण बऱ्याच जणांकडे ब्लेंडर नसतं, त्यामुळे हाताने डॅप डॅप करून छान लावून घ्यायचं, म्हणजे ते एकसारखं लागलं जातं. त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरही मी बरेचदा मेबेलिनचं वापरते, पण आत्ता सध्या माझ्याकडे आयग्लॅमचे कॉम्पॅक्ट आहे आणि त्यामध्येही शेड येतात. तर माझ्याकडे 2 शेड आहे. एक जेव्हा हेवी मेकअप करतो तेव्हा यूज करते आणि आत्ता जो मी लावला तो नॉर्मल आहे. त्यानंतर मी आयब्रो पेन्सिल मेबेलिनचीच वापरली आणि काजळ मात्र मी शुगरचं वापरते. खूप छान लागतं आणि लवकर स्मॉच होत नाही आणि डार्क लागलं जातं, जे मला खूप आवडतं. आणि त्यानंतर आता लाईट मेकअप केला आहे म्हणून लिपस्टिकही तशीच लावणार आहे. तर जस्ट हर्ब्समध्ये बरेच असे शेड आहे. 16 शेड्स यामध्ये होते आणि 16 मधले एखाद दुसरा सोडला तर सगळे शेड्स छानच आहे. तर त्यापैकी एक शेड मी लावून घेतला. त्यानंतर छान असे इयरिंग्स घालणार आहे आणि केस कधी आता मोकळेच जास्त सोडते, बांधायची गरज पडत नाही. पण कधी कधी वाटतं जेव्हा की खूप दिवस झाले केस वॉश केले नाही, म्हणून कधी कधी बांधल्या जातात. आणि छान असा एक हा मिशोवरून घेतलेला एक ड्रेस होता, तर तो घातला आहे आणि सिंपल अशी रेडी झाली आहे. आणि आता फेस्टिव्ह सीझनमध्ये मेकअप कसा करायचा किंवा मग कुठले प्रॉडक्ट वापरायचे, कसा करायचा, हे सगळं मी तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर करणारच. आणि फायनली संकष्टीच्या दिवशी बाप्पासाठी उकडीचे मोदक रेडी आहेत आणि खरंच खूप छान झाले, फाटले नाहीत. थोडासा उशीर लागतो पण खायलाही तेवढेच टेस्टी लागतात आणि बाप्पांनाही खूप आवडतात. माझं 10 दिवसात जमलं नाही म्हणून बाप्पासाठी आज उकडीच्या मोदकाचा प्रसाद. आणि 21 मुद्दामच नाही केले, 14-15 झाले आहेत. तर त्यापैकी हा प्रसाद काढला आहे आणि आणखी एका माझ्या मैत्रिणीला द्यायचं आहे. ती नॉन महाराष्ट्रीयन आहे आणि नुसतं मला म्हणत होती की महाराष्ट्रीयन आहेस, उकडीचे मोदक दिले नाहीस. खरंच 10 दिवसात झालं नाही, तर आता तिच्यासाठीही प्रसाद म्हणून घेऊन जाणार आहे. सगळ्यांना उकडीचे मोदक आवडतात, मग ते महाराष्ट्रीयन असू देत किंवा नॉन महाराष्ट्रीयन असू देत. तर तिच्यासाठीही घेऊन जाईल आणि आय होप चांगले झाले असतील. तर आता दिवा म्हणजे आरती वगैरे करून घेते, पूजा करून घेते. आणि तसंही चंद्र दिसणार नाही आहे, चंद्र दिसण्याचा टाईमही खूप लेट असतो आणि मी जरा बाहेर जाते, त्यामुळे मी जरा आत्ता लवकरच करून जाते, कारण यायला उशीर झाला तर मग खूप उशीर होऊन जातो. आणि मोदकही गरम गरमच छान वाटतात उकडीचे, नंतर मग ते ड्राय होतात आणि म्हणूनच मग ते फाटल्यासारखे लागतात. तांदळाचं पीठ लागतं पण नंतर उकडीचे असतात तेव्हा सॉफ्ट असतात. तर मी आता पूजा करून घेते, आरती करते, बाप्पाला नैवेद्य दाखवते मोदकांचा आणि तसाच मग मैत्रिणीसाठीही घेऊन जाईल आणि मग तिकडून तिकडेच बाहेर जाईल. दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची. सुख खूप छान झालंय मोदक. आणि तांदळाचं जे काय म्हणतात त्याला, तांदळाचं जे वरचं कवर असतं तेही अगदी सॉफ्ट झालंय, अजिबात फाटलं नाही आहे, म्हणजेच कॉर्नफ्लॉवर टाकल्याचा फायदा झाला. अगदी 1 टेबलस्पून म्हणजे एका वाटीला 1 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं. खूप छान झालंय. आणि तसंही मी सारण जास्त टाकत असते, म्हणजे खोबरा आणि गूळ जास्त घेते, म्हणजे नुसतं तांदळाची पिठी लागणार नाही किंवा कच्चं लागणार नाही म्हणून. तर मस्तच झाले आहेत. आणि आता
रियांश खाली गेलाय खेळायला आणि अश्विनचं एक काम होतं, त्यासाठी ते बऱ्याच वेळचे गेलेत आणि आम्हाला बाहेर जायचं होतं, अजून तरी आले नाहीत. म्हणून मी माझं सगळं आवरून घेतलं, कारण यायला जरा उशीर होणार आहे. तोपर्यंत मी अश्विन आले की मग लगेचच निघणार. रियांश तर रेडी होऊन खाली खेळतोय, तोपर्यंत मी हे मोदक ज्यांच्यासाठी केले होते त्यांना नेऊन देते. आय होप त्यांनाही आवडेल आणि मीही एन्जॉय करते आणि व्हिडिओलाही मी इथे स्टॉप करते. आजचा व्हिडिओ जरा शॉर्टकटमध्ये होता, पण बनवायचा होता म्हणून तुमच्याशी तो शेअर केला. आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला मग आपण भेटूया उद्या एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. नक्की करून पहा, खूप छान बनतात.